नमस्कार, मी सुनील उत्तमराव क्षीरसागर रहस्य खोजमध्ये पहिलं सर्वप्रथम आपलं स्वागत करतो। मी आलेलो आहे आज लांडे मामाच्या गावाला। त्यांनी एक छोट्यासा म्हणजे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने उत्पादन केल्यावर आपण करोडपती लखपती होऊ शकतोय। गुलामगिरी कुणाची करण्यापेक्षा कशा पद्धतीने शेती करावं आपण त्यांच्याच ह्याने ऐकूया। तर लांडे मामा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव भागवत उत्तमराव लांडे, मुक्काम बऱ्हाणपूर, तालुका जिल्हा बीड। आणि तुमच्या गावाकडे यायचं झालं कुणाला बघायला तर कसं यायचं? बीड पासून अवघ्या एक 15 किलोमीटर अंतरावर माझं शेत आहे। बऱ्हाणपूर हे गाव आहे आणि खंडेश्वरी मार्गाने यावं लागतं। खंडेश्वरी मार्ग आणि याचा उमरी पेट्रोल पंपापासून ह्याला उत्तरेला। बरं, तुमचा संपर्क नंबर काय आहे अगर फोनवर तुम्हाला संपर्क करायचा म्हणलं तर? 9970 22 42 33। हां, बरं, सर्वप्रथम तुम्ही नाव सांगितलं व आपण आता ज्या तुम्हाला कोणी मदत करीत नव्हतं त्या टायमाला तुम्हाला लोक काय पद्धतीने तुम्ही जे शेतीच्या क्षेत्रात पाय ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला लोक काय म्हणत होते व तुम्हाला कोणी मदत केली का? नाही, प्रथम तर मी स्वतः माझे वडील अल्पधोरक असल्यामुळे शेती कमी होती आणि कमी शेतीमध्ये उत्पादन आपण काय केलं पाहिजे, नोकऱ्या तर मिळत नाहीत, नोकरीच्या शोधात लागून तरी काय फायदा नाही, म्हणून मग मी शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला। थोड्याशा जमिनीमध्ये मी सुरुवातीला एक विहीर खोदली। विहिरीला बऱ्यापैकी पाणी लागलं आणि त्याच्यामुळं मी 1 एकर 2 एकर टरबूज सारखे पिकं घेतले, नंतर केळी सारखे पिकं घेतले आणि असा प्रवास करत मी जवळपास तेवढ्याच्या वर मी त्या बागायतीवर मी 12 एकर जमीन मी स्वतःच्या कर्तबगारीने शेतीतून कमवली। अरे वा! लोक म्हणतात की शेतीमध्ये काहीच नाही, पण मी त्याच्या उलट आहे। जे शेतीमध्ये आहे ते इतरत्र कुठंच नाही। बरं, शेतीमध्ये जोडधंदा केला पाहिजे, बरोबर आहे? हो, केलाच पाहिजे, काहीतरी जोडधंदा असायलाच पाहिजे। सुशिक्षित बेरोजगारांनी शेतीकडे वळलं पाहिजे का? बिलकुल वळलं पाहिजे, कारण शेतीशिवाय भविष्यामध्ये शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। यांच्या अनुभवावर सुशिक्षित बेरोजगारांनी दुसऱ्यांच्या इथं काम करण्यापेक्षा शेतीमध्ये वळून लाखोमध्ये करोडोमध्ये कमवू शकतात। हो, आणि आता हे मी थोडक्यात दाखवायचं म्हणले तर ह्यांच्या घराचा बाजूचा परिसर आहे। ह्यांनी छोटासा बंगला सुद्धा बांधलेला आहे शेतीमध्ये सुंदरसं। आणि हे तुम्ही काय लावलेलं हे जवळच, जेणेकरून तुम्हाला बाजारात जायची गरज नाही। ह्याला काय म्हणतात? कांदा आहे, हे कोथिंबीर आहे, कांदा आहे, मेथी आहे, अजून तिकडं शेपूची भाजी आहे। आणि आंबा कोणचा आहे? आंबा हा केशर आंबा आहे। हे केशर आंबा बी त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूलाच, म्हणजे आंब्याच्या सीझन मध्ये सुद्धा त्यांना विकत घ्यायची गरज नाही, घरगुती म्हणजे ते त्यांचे फॅमिली व सहकुटुंब भागू शकतात। ह्या बघा, हे आंबा बघा, ह्याला किती मोहर आलेलं आहे तुम्हीच बघा। तरी मी विनंती करतो सुशिक्षित बेरोजगारांना की तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करावं, अशी माहिती मी सांगा। आणि बरं, सर्वप्रथम काय करावं लागतंय? तुम्ही जी आत्ता लागवड केलेली जांबाची, ते कोणची जातीचं आहे? माझ्याकडं मी म्हणजे जवळपास 2019ला मी पेरूची लागवड केलेली, जवळपास 4 वर्ष पूर्ण झालीत त्याला। आणि पहिल्या वर्षी मला म्हणजे 18 महिन्याच्या नंतर मला पहिलं पीक आलं। तर पहिल्या पिकामध्ये 1 एकर मध्ये पहिल्या सुरुवातीला 6 लाख रुपयाचं उत्पन्न मला मिळालं। 6 लाख रुपयाचं 1 एकर मध्ये उत्पन्न भेटलं। नंतर दुसऱ्या वर्षी तेच उत्पादन 10 लाखापर्यंत गेलं। दुसऱ्या वर्षी 10 लाखाचं आणि तिसऱ्या वर्षी 12 लाख रुपये मला 1 एकर मध्ये उत्पादन मिळालं। त्यांनी जांबाची शेती करून दर वर्षाला 12 लाख रुपये उत्पन्न हे शेतीमधून काढतात। बरं, ह्याला खर्च किती येतो? सुरुवातीला खर्च त्याला जवळपास 1 लाख रुपये खर्च येतो। झाडापासून बाग सुरुवातीला तयार करायची म्हटलं तर, बाग सुरुवातीला 1 एकर मध्ये तयार करायची म्हणले तर 1 लाख रुपये खर्च येतो, असं यांचं म्हणणं आहे। आणि बरं, कसं लागवड करायचं आणि ते कधी करावं लागतं? म्हणजे त्या पेरूची लागवड तुम्ही कधीही करू शकता,
परंतु सुरुवातीला जी जमीन आहे आपली ती निचऱ्या जमीन असावी, चांगली जमीन असावी, चांगल्या प्रतीची, आणि आडवी उभी नांगरट करून वेळोवेळी म्हणजे ते पूर्ण औषध मारून रोगविरहित जमीन करावी लागेल. आणि नंतर ते पेरूचे रोप आणल्यानंतर ते लावून घ्यायचे. लावून घेतल्यानंतर त्याला खत वगैरे द्यायचे, रोगराईसाठी औषध उपचार करायचे. 1.5 वर्ष मग पहिली छाटणी 12 महिन्याच्या नंतर पहिली छाटणी येते त्याची. बरं, रोप पण आपल्याकडे भेटतात का? हो, मिळतील रोप. ह्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे रोप भेटते ना? रोप आणल्याबरोबर ते खडे खांदायची गरज आहे का पहिलं? नाही, डायरेक्ट रोप आणलं की लावायचं. लागवड करू शकतो. म्हणजे अगर आपल्याला कोणी संपर्क केला किंवा हे केला मार्गदर्शन, तर तुम्ही शेवटपासून फळ येऊस तर त्यांना मार्गदर्शन करा. बिलकुल. आपण त्या पिशव्या कशा लावायच्या, काय लावायच्या? हो. आता सध्या तुमच्या पेरूच्या बागात पेरू आहेत का? नाही, आता पेरूचा बाग माझा सीझन संपलेला आहे. हा, पूर्ण पेरू गेलेला. आता छाटणीला मी सुरुवात केलेली. आपण तिथं बघायला जाऊ शकतो का? हो. आणि ह्यांचं म्हणणं आहे, ह्यांनी जो एकदम कमी ह्याच्यात आपली प्रगती, त्यांनी आज वर्षाला 12 लाख रुपये कमीत. आपण कधी कुठं कामाला बी गेलो तर 10-12 हजार रुपये महिना असतो, 15,000. ते खाऊन पिऊन आपल्याला वर्षाला 5,000 यानी की 60,000 रुपयेच महिना राहतात. हे बघा, हे जे मार्गदर्शन केलं हे मुळातच भाग्याच्या गोष्टी असतात की अशी माणसं भेटतात. मी पण आत्ता ह्या 4-5 महिन्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पेरूची बाग शेतीमध्ये करणार आहे. आणि आपण पण शेतीमध्ये जोडधंदे मी तुम्हाला माहिती देत जाईन, अनेक जोडधंदे, जेणेकरून ह्या सुशिक्षित बेरोजगारांनी आत्महत्या किंवा राजकीय मोहात पडून न जाता उद्योगाच्या क्षेत्रात आपलं कर्तव्य निभावावं, आईबापाची सेवा करावीच, हीच माझी रहस्य खोज चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा आहे. तरी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा व तुम्हाला जितकं होईल तितकं माझ्या चॅनलला तुम्ही प्रोत्साहन करा, जेणेकरून मी अशा जो हुतकुरू माणसं आहेत त्यांची मुलाखती आपल्या यूट्यूबमध्ये टाकीत जाईल. कारण की ह्यांनी जो कार्य केलंय मी सांगूच शकत नाही तुम्हाला, कारण की मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो. त्यांच्याबद्दल अशी काही चाष्टा मस्करी लोक हे मोठाले करीत होते, पण त्यांनी त्यांना दाखवून दिलं की मी ह्या जीवनात काहीतरी करीन आणि सक्सेस होईनच. तर म्हणतात ना, इरादा पक्का होना चाहिए. संगत करे बडे की तो बढ़ता बढ़ता जाए, संगत करे गधे की तो 2-2 लाता खाय. तर असल्या माणसासंग संगत करा. त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला, आणि मी माझ्या ह्याच्यात सुद्धा नंबर देणार आहे. संपर्क करा. आपल्याला काय करण्याच्या अगोदर, उद्योग कोणताही सुरू करण्याच्या अगोदर अनुभवी माणसं आपल्या जवळ असले पाहिजे, तेव्हा उद्योगामध्ये आपण फेल जात नाहीत. आपण मनाने काय उद्योग केले तर तिथं 1001% माणूस फेल जातं. प्रॅक्टिकली ज्ञान असावे. बरं लांडे मामा, तुम्ही अख्खा महाराष्ट्र फिरून बसलात, मी ऐकलंय असं, आणि मी बी तुमच्या सोबत कुठं कुठं आलेलो आहे, नाशिक पिशिक. ह्याच्यातून अनेक तुम्हाला अनुभव आलेले की जेणेकरून शेतीमध्ये खूप कमाई करू शकतात. ते एक मला वाटतं बहुतेक आपण ह्याला गेलतो नाशिक, औरंगाबादच्या जवळ, ते इतकुलं 200 रुपये किलोचं काय होतं ते खजूर. तर खजूर सुद्धा आपण करून लाखो करोडो रुपये कमवू शकतात. तरी आपण आता थोड्याच वेळात त्यांच्या शेतीमध्ये छाटणी चालू आहे. आता पेरूचं सीझन झालेलं आहे, तरी पण मी तुम्हाला तिथं नेऊन काही त्यांच्या बागाईचे दृश्य दाखवीन. तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्स करून तुम्ही सांगत जा, व माझं काही चुकत असेल तर तुम्ही ते पण सांगत जा. तरी असल्या माणसांना तुम्ही इथं येऊन भेट द्यावी. त्यांचा नंबर सुद्धा मी दिलेला आहे. जास्त काही व्हिडिओ लय वाढायला लागलाय, त्याबद्दल मी तुम्हाला जो दृश्य दाखवणार आहे शेतातले, ते बघून तुम्ही तुमचं ठरवायचं की गुलाम व्हायचंय का उद्योगपती व्हायचंय का शेतकरी, एकदम स्वच्छ म्हणजे एकदम औद्योगिक क्षेत्रातला शेतकरी व्हायचा आहे, हे तुम्ही ठरवायचं. आता मी त्यांच्या घरून शेतापाशी जवळ घर आहे त्यांचं. हे बघा त्यांनी किती सुंदर हे केलेलं आहे बघा. भागवत लांडे साहेबांनी हे दाखविण्यासाठी प्रयत्न करायला लागलो मी, तुम्ही की खरोखर उद्योगपती. हे बसायला केलंय त्यांनी सुंदर, हिरे दाखवायला म्हणजे लेखोल आहे, पाणी आहे इथं. हो का, हे बाग आहे छोटासा, 1/2 एकर मध्ये परत लावलेलं त्यांनी अजून शेड केलेलं आहे, गहू सुद्धा केलेले आहेत त्यांनी.
गहू सुद्धा केलेले आहेत. म्हणजे हे लखपती शेतकरी झालेत. आणि शेतकरी म्हणतात पिकतच नाही, असंच होत नाही. तुम्ही कशाही पद्धतीने करता तर कसं पिकन. तुम्हाला एक तंत्रज्ञान आणि चांगला मार्गदर्शक असेल तर तुम्ही शेतीमध्ये 1001% सक्सेस होणार. तुम्हाला कुणाची मित्रांनो होय माझे व्हिडिओ पूर्ण बघा. हे जगाला असं ज्ञान म्हणजे सांगणारे आहेत, पण मी वेगळ्या पद्धतीने सांगन आणि हेल्प बी करीन. त्या बघा हे त्यांची पेरूची बाग आहे. आता सगळी छाटणी चालू आहे. मी ज्या टायमाला आलतो टायटलला त्या टायमाला ह्यांच्याकडे 1 एकरच पेरू होते. ह्या बघा हे. आणि लांडे मामा ह्या पिशव्या कधी लावल्या जातात? ह्या पिशव्या जे आहेत ह्या पिशव्या पेरू सरासरी पेरू लिंबाच्या आकाराचा ज्यावेळेस असतो त्यावेळेसच ही पिशवी अडकावं लागते. पण पिशवी अडकल्यामुळे फायदे काय होते? पिशवी अडकल्यामुळे पेरूला कीड लागत नाही. पेरूला क्वालिटी चांगल्या उत्कृष्ट दर्जाची येते. त्याला चमक येते आणि मग नुकसान टळतं आपलं पूर्ण. बरं, तुम्ही खूप सुंदर माहिती द्यायला लागलात. आणि शेतकऱ्यांना तुम्हाला म्हणजे झाडाच्या रोपामधले सगळ्याच रोपाची माहिती आहे. हो, बिलकुल सगळी माहिती आहे. म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या शेतीत करता येईल अशीच मार्गदर्शन तुम्ही करणार, तुम्हाला लोक भेटले तर. कारण काय बरं का, हे रोपवाटिकावाले प्रत्येक शेतकऱ्याला पैशाचं हे रोपाची क्वालिटी दाखवून लोकांना लुबाडतात आणि ते आपल्याला लवकर सुरुवातीला कळत नाही. मी सुद्धा ह्या रोपामध्ये एक वेळेस फसलेलो आहे. मी अर्धी बाग मला ज्यावेळेस मला सुरुवातीला मी बाग लावली त्यावेळेस मला अर्धे रोप हे भेसळ प्रमाणात म्हणजे दुसऱ्या जातीचे रोप आले. आणि ज्यावेळेस मी माझे पहिलं पीक आलं त्यावेळेस मला कळलं की हे भेसळ आहे म्हणून. बघा, ह्यांनी एकदम सत्य रीतीने बोलले की भेसळ रोप सुद्धा आहे रोपवाटिका, पण हे रोप तयार सुद्धा करून देतात. म्हणजे एक गरिबी परिस्थितीतून जेव्हा माणूस श्रीमंतीकडे मिळतो त्याला जाणीव असते गरिबीची, त्या टायमाला तो माणूस कधी गद्दारी करीत नाही, कुणाला भेसळ किंवा धोका देऊ शकत नाही. श्रीमंत माणसं कधी बी पैशाच्या लोभापायी गद्दारी आणि धोकेबाजच असतात. तरी आता हे दाखवायचं म्हणलं तर हे खूप लांब पोचतो रे त्यांची बाग. आणि तेव्हा का ती छाटणी चालली आहे. मग म्हणले होते ते त्यांनी छाटणी बघा कशी केलेलं आहे. तर जवळपास 3 एकर बाग आहे. 3 एकर बाग लावलेलं आहे. मग 1 एकर मध्ये जर 10 लाख रुपये धरा सरासरी तिसऱ्या वर्षी, तर 3 एकर मध्ये 30 लाख रुपये. 30 लाखातून 5-7 लाख रुपये खर्च पहिलं कामवा आणि नंतर त्याच्यातूनच घाला. तर मग तुम्हाला इन्कम किती झालं हे विचार करा शेतकऱ्यांनो. उगा फुकटची कुणाच्या मागं हे जाऊ नका. चांगल्या माणसाच्या सानिध्यात या, मार्गदर्शन. ह्या का हे जास्त नाही, ह्या का ही बाग अशी छाटली जाते. त्याच्या पलीकडे बी बाग आहे. काय सुंदर ह्यांनी हे केलंय. सांगायची माझी एकच इच्छा आहे की ज्यावेळेस मी बाग लावली त्यावेळेस मला 50% रोपं ही बोगस विद्याण्यात आली. आणि सांगितलं नंतर मग ती रोपं मला पीक ज्यावेळेस आपलं येतं ते पीक आल्याच्या नंतरच ते कळलं की हे बोगस रोप येतं. तिथून पुढे मी ती पूर्ण रोपं काढून टाकली आणि नव्यानं दुसरी रोपं आणून लागवड केली. तेव्हा ही बाग माझी सक्सेस झाली. बरं. तरी रहस्य खोज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणून सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. हो, तर हे जे आपली मुलाखत घ्यायला आलेले आहेत हे खूप प्रत्येक जणाच्या म्हणजे चांगल्या उत्कृष्ट अशा मुलाखती घेतात. शेतकऱ्याची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोच करतात. तर त्यासाठी अजूनही तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन माहिती घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. तरी अजून तुम्ही मार्गदर्शन करणार हे 100%. हो. ठीक आहे. ओके.